रसिक हो नमस्कार. आजचे पाहुणे या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या भेटीला श्रीयुत अतुल अरुण दाते आलेले आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरुण दाते यांचे सुपुत्र. अतुलजी, आकाशवाणी सांगली केंद्राच्या या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद शशांक. भावगीतातील एक अढळ तारा श्रीयुत अरुण दाते यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाबद्दल आपण जाणून घ्यायचे त्यांच्याच सुपुत्राकडून. तर आकाशवाणी आणि अरुण दाते एक वेगळं नातं झालेलं होतं आणि हाच माझा मुलाखतीतला पहिला प्रश्न असेल की काय पद्धतीनं आकाशवाणी आणि अरुण दाते एकत्र आले? मला जेवढा बाबांनी सांगितलेलं आठवतं आहे ते म्हणजे ते इंदोरला राहायचे तेव्हा. आमच्या 4 पिढ्या इंदोरचा जन्म सगळ्यांचा. आणि त्यामुळे ते इंदोरलाच वाढले, तिकडे शिकले. म्हणजे इंजिनिअरिंग फक्त मुंबईत केलं, बाकी सगळं शिक्षण त्यांचं इंदोरला झालं. अच्छा. आणि चांगलं गाता येतं असं त्यांना बहुधा कॉलेजमध्ये वगैरे असताना किंवा आपला आवाज बरा आहे असं त्यांना जाणवलं. बरं. आणि एकदा त्यांचा आवाज किती चांगला आहे हे सांगणारी एक घटना घडली. हां. ती म्हणजे ते कॉलेजमध्ये असताना पु ल देशपांडे एकदा इंदोरला आले. बरं. त्यांनी कॉलेजचे जे काही समारंभ होते ते केले आणि पुलंच ज्या पद्धतीचे वागणं त्यांचं होतं ते म्हणे की अरे आपण दिवसभर कॉलेजमध्ये जाऊ तर आपण कुठेतरी बागेत वगैरे जाऊया, सगळ्या मुलामुलींना म्हणाले. मग हे सगळे त्यांना घेऊन तिकडे गेले. त्यांनी हार्मोनियम मागवली. तेव्हा बहुतेक बाबा म्हणाले की दूध भात आणि गुळाचा गणपती हे त्यांचे चित्रपट आलेले होते त्यावेळेस. तर त्यांनी हार्मोनियम मागवली आणि बरंच काय काय ऐकवायला लागले गाणी लोकांना. तर 3-4 गाणी झाल्यावर ते म्हणाले तुमच्यातलं कोणी गात नाही का? तर नाही म्हणाले. पण कोणीतरी मुलगा म्हणाला की तो जो झाडाजवळ उभा आहे ना उंच मुलगा त्याला बोलवा, तो गातो चांगला. अच्छा. बाबांना बोलवण्यात आलं आणि आल्यावर PLनी बाबांना विचारलं तुझं नाव काय? तर ते म्हणे अरविंद दाते. तर म्हणे दाते म्हणजे तू रामूबाई दात्यांचा कोण लागतो? ते म्हणे मुलगा. ते म्हणे अरे मगापासून तुला म्हणतात सगळे गा गा तू लाजतोयस, रामूबाई दात्यांचा मुलगा गायला लाजतोय म्हणजे फारच नवल आहे. ते म्हणे मला ऐकव काहीतरी. तर बाबा म्हणे की मला कुमार गंधर्वांनी आयुष्यातलं पहिलं गाणं शिकवलं होतं, गझल. ती मी त्यांना ऐकवली. त्यांना ती इतकी आवडली त्यांनी 3 वेळा माझ्याकडून म्हणून घेतली असं बाबा म्हणाले. आणि मला नंतर विचारलं की वडील आहेत का सध्या इंदोरमध्ये? मी म्हटलं हो. तर म्हणे त्यांना सांग मी उद्या सकाळी येतोय. ते आले घरी आणि त्यांनी आल्या आल्या आजोबांना सांगितलं की तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही जगाचं गाणं ऐकता, तुमच्या मुलाच्या आवाजामध्ये काय सूर आहे, काय भिजलेला सूर आहे, तुम्ही ऐका. आजोबा म्हणे आमचा मुलगा गातो? शक्यच नाही म्हणे, मी कधीच नाही ऐकलं. PL म्हणाले की अरू ऐकव झालं त्यांना काहीतरी. तर त्यांनी ऐकवली ती गझलची, आदल्या दिवशी त्यांना ऐकवली होती. तर आजोबा म्हणे खरंच यार इतका छान तुझा आवाज लागतो आणि इतका चांगला आवाज आहे. आता तू मला हे कळलं म्हणून सांगतो की तू उत्तम गुरुकडे आता शिकायला पाहिजे. उत्तम शिकून मग तू गायला सुरुवात कर. तर ही त्यांची तशी सुरुवात. आणि मग ते ऑल इंडिया रेडिओ इंदोरमध्ये गायला लागले. आणि जेव्हा मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आले तर मुंबईमध्ये आल्यावर नोकरी होती त्यामुळे रेकॉर्डिंगचा काही फार संबंध आला नाही. पण त्यांचा इंदोर रेडिओवरचा आवाज यशवंत देवांनी ऐकला होता. आणि खळ्यांना त्यांनी सांगितलं, श्रीनिवास खळ्यांना, की या मुलाचा आवाज ऐका, फारच वेगळा आहे, आपण कधी असा आवाज ऐकलाच नाही. तर ते म्हणे अरे खरंच यार. आणि मग त्या दोघांनी मिळून बाबांना ऑल इंडिया रेडिओ मुंबईकडून 3 पत्र पाठवली, कॉन्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो आपण, टू सिंग अ सॉन्ग इन मराठी असं मला बाबा म्हणाले. त्यांनी सांगितलं. तर ते पाठवलं. पण बाबांना मराठी कधीच गायचं नव्हतं कारण बाबांना अशी भीती होती की पुण्या मुंबईकडले लोक आमच्या मराठी बोलण्याला पण हसतात, तर गाण्याला किती हसतील शब्दाला. तर म्हणून त्यांनी ती पत्र फाडून फेकली प्रत्येक वेळेस. शेवटी खळे एकदा कंटाळून आमच्या घरी आले दादरला. बेल वारली तर बाबांनी दरवाजा उघडला. बाबांनी त्यांना बघितलं नव्हतं तोपर्यंत, नाव ऐकलं होतं फक्त. तर म्हणे आपण कोण? तर म्हणे मी श्रीनिवास खळे. तर हा आवाज माझ्या आजोबांनी ऐकला आतमध्ये. त्यांनी सांगितलं अरे त्यांना घेऊया आतमध्ये, फार मोठा संगीतकार येतो. तर ते बसले समोर बसल्यावर पहिली कंप्लेंटच केली की तुमच्या मुलाला आम्ही 3 कॉन्ट्रॅक्ट पाठवले पण हा काही उत्तरच देत नाही. तर आजोबा म्हणे अरे असं का करतोस? तर मग बाबांनी परत ते म्हटलं की बाबा तुम्हाला माहिती आहे की आपण इंदोरकडले लोक बोलायला लागलो मराठी तर आपलं विचित्र आहे मराठी, ॲक्सेंटमध्ये. तर म्हणे मग गाण्यामध्ये कसं होईल? तर म्हणे अरे असं थोडी असतं, सुरांना भाषा नसते असं आजोबांचं म्हणणं होतं. की तुम्ही उत्तम अभ्यास केलात, रियाज फक्त गाण्याचा नसतो शब्दांचा पण असतो, आणि तो केलात तर तुम्हाला काही अडचण नाही होणार. तर त्यांनी सांगितलं की अरे खळेसाहेब आले, हार्मोनियम काढ. त्यांनी हार्मोनियम काढली आणि खळेसाहेब म्हणाले तुम्ही कुठलं गाणं म्हणताय ते ऐकवा. बाबा म्हणे की त्यांनी पेटीवर हात ठेवला आणि जे ऐकवलं ते होतं शुक्रतारा मंदवारा. ते म्हणे की
इतकं माझ्यासाठी बनलेलं गाणं मला कधी वाटलंच नव्हतं की माझ्या आवाजासाठी तंतोतंत बनलेलं गाणं होतं ते. वा वा. खळ्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा गाईल असं मी अपेक्षा करतो आजोबांना. आजोबा म्हणे 100% गाईल, माझी गॅरंटी आहे. तर जाताना आजोबांना ते असं म्हणाले, हं. तुमच्या मुलांनी जर हे गाणं गायलं नाही तर हे गाणं मी टाकून देईन. बर हे फक्त या आवाजासाठी बनलेलं गाणं आहे, याच्यासारख्या आवाजासाठी पण नाही. बर. मग खळे काकांनी तो आवाज यशवंत देवाने त्यांना ऐकवला, हो, त्यावेळी त्यांच्या ते डोक्यात आलं. करेक्ट. बर. बाबांचा आवाज ऐकून शुक्रतारा बनलेला आहे. शुक्रताराविषयी आपण विस्तारानं बोलूयाच, पण हो. आता आपण बोलण्याच्या ओघामध्ये रामोबा दातेंचा उल्लेख केला, आपले बरोबर. आजोबा. बरोबर. त्यांच्याविषयी असं म्हणलं जातं की ते उत्तम कानसेन होते. खूप कलाकारांना त्यांनी गाणं कसं ऐकावं या संदर्भात मार्गदर्शन केलं. काय खरं सांगाल आहे, खरं आहे. मी पण हे ऐकलंय, कारण हां. ते गेले तेव्हा मी फारच लहान होतो, जेमतेम 3-4 वर्षाचा असेल. अच्छा. म्हणजे जसं आज मला बाबांबद्दल बोलायला लागलं की मी भरभरून बोलतो, हं. तसं मी माझ्या वडिलांना बघितलं त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना. वा वा. त्यामुळे मला खूप गोष्टी कळल्या. एक तुम्हाला किस्सा सांगतो, म्हणजे कळेल की तो माणूस किती मोठा ऐकणारा हां, होता. हां. PLला एकदा विचारण्यात आलं की PL तुम्ही इतकं काम केलं आयुष्यामध्ये, नाटकं केली, सिनेमे केले, संगीत केलं, हार्मोनियम प्लेअर म्हणून काम केलं, काय काय नाही केलं, तर तुम्हाला असं समजा विचारलं कोणी की एक मैफिल अशी सांगा जी जन्मभर स्मरणात राहील. बर. PLने उत्तर दिलं की असं मुश्किल आहे, कारण मी खूप मैफिली केल्या, ऐकल्या, एक मैफिल सांगणं मुश्किल आहे. हं. पण जे विचारणारे हट्ट करून सांगितलं नाही, पण एक मैफिल असेल तर. बर. ते म्हणे असा तुमचा हट्ट असेल तर मी तुम्हाला सांगतो. एकदा कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर एकमेकांसमोर बसून गात होते हं. आणि मी आणि रामूभैया दाते ते ऐकत होतो. बर. आणि प्रत्येक म्हणे गाण्यामध्ये किंवा कुठल्याही चीजेमध्ये असा एक श्वास घ्यायला पॉज येतो. त्या पॉजला रामूभैया दातेंनी कुमारजींच्या क्या बात आहे असं केलं. हं. तर मला कळलं नाही, मी त्यांच्याकडे बघितलं की अरे आता तर काही घडत नाही आहे, पण तरी नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाला या दोघा कलाकारांच्या आतलं गाणं कळलेलं आहे. बर. आत्ता त्या क्षणाला त्या पॉजमध्ये कुमारींच्या आतमध्ये काय चाललं हे त्यांना कळलं होतं. हं. ह्याच्यापेक्षा मोठा गाणं समजणारा मी नाही ऐकला. वा. ती दाद वेगळीच होती ही म्हणजे. दाद. क्या बात आहे. त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे अरुण दातेंची. पण कसं असतं, घरात ते आपले वडीलच होते, बाहेर जरी कलाकार असले तरी. काय पद्धतीचे संस्कार आपल्या लहान वयात त्यांच्याकडून झाले, किंवा गाण्याविषयी त्यांच्या काय भावना होत्या? संस्कार तर खूप झाले आणि खूप चांगले झाले माझ्या हां. आईवडिलांचे. आणि मुळात स्वरांचे संस्कार झाले. जरी मी आत गात नसलो हं. तरी ते जे संस्कार झालेत, ऐकण्याची जी बुद्धी आली ही आजोबांमुळे, बहुधा रक्तातून, आणि बाबांमुळे स्वभावातून. की सुरेल स्वभाव पण होता त्यांचा, नुसता आवाज नव्हता. हां हां. म्हणजे मी तर म्हणेन की जेवढे बाबा सुरेल गायक होते तेवढेच सुरेल ते व्यक्ती होते. बर बर. ते आम्ही फार जवळून बघितलेले. हां हां. कधी कोणाला दुखवायचं नाही, अच्छा. कोणाहीसाठी काही करायची तयारी. सुरेल माणसांबरोबर काम करायचं, म्हणजे माणूस नाही आवडला तर काम नाही करायची ती कधी. बर. जसं कविताने आवडली कधी तर ती गायली नाही त्यांनी कधीच. अच्छा. म्हणजे 2,500 कार्यक्रम करणारा व्यक्ती, हं. 53 वर्ष म्युझिक करिअर असलेला व्यक्ती हं. फक्त 80 गाणी गातो. विचार करा ना, खूपच निवडक. 80 भावगीतं फक्त. जे नाही आवडलं ते बाजूला ठेवलं, कोणीही असलं तरी. अच्छा. म्हणजे भातुकलीच्या खेळामधली सुद्धा त्यांना कविता नव्हती आवडली, हं. कवितापेक्षा चाल नव्हती आवडली त्यांना आणि पाडेगावकर दोघांना. बर. त्यांनी यशवंत देवांना सांगितलं की देवसाहेब हे काहीतरी बदला हो, फार पाडे म्हटल्यासारखी चाल आहे ही. हं, हं. तर देवसाहेब मोठे होते या दोघांपेक्षा वयानी पण. तर ते म्हणे मी वयानी आणि कामानी तुमच्यापेक्षा थोडा मोठा आहे, तर माझा ऐका, हीच चाल लावू द्या. तुमच्या दोघांच्या आयुष्यातलं माइलस्टोन ठरणारं हे गाणं आहे. आणि देवांचे शब्द शेवटी खरे ठरले. खरंच आहे ते. आत्ता आपण गीतकार, संगीतकार, गायक याविषयी आता बोलता बोलताच पाडगावकर, खळे आणि देव हो. असा विषय आला. खरं म्हणजे हे जे त्रिकूट आहे, किंवा खळे काका, अरुण दाते आणि पाडगावकर हे त्रिकूट आहे, मराठी भावसंगीत समृद्ध करणारी हीच लोक आहेत असं आपण म्हणूया. कारण अरुण दाते हे इंदोरून महाराष्ट्रामध्ये आले. हो. म्हणजे तुम्ही आत्ता बोललात की थोडासा मनामध्ये अशी भीतीचा भाव होता की आपले शब्द जातील की नाही, आणि मराठी भावसंगीत हे तर पूर्ण शब्दप्रधान गायकी. बरोबर आहे. मग ही भीती कधी मोडली, आणि मग रेकॉर्डिंग जेव्हा पहिलं गाण्याचं झालं त्यावेळच्या काही आठवणी आहेत? त्यांनी मला सांगितलेली ही आठवण आहे की मी भयंकर नर्वस होतो. हं. म्हणजे गाणं गाण्यासाठी नर्वस नव्हतो, पण ते बघायला, ऐकायला माझे वडील येणार होते, अच्छा. PL देशपांडे येणार होते, केशवराव भोळे येणार होते, हे ऐकायला रामूभैया दादांचा मुलगा कसा गातो. हं. त्याच्यानंतर खळेसाहेब, देवसाहेबांनी या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं ॲज अ रेकॉर्डिस्ट. बरं. कारण भावसारगमचे ते प्रोड्युसर होते. हं, हं. प्रोड्युसरला
रेकॉर्डिंग येणं अनिवार्य होतं अच्छा. आणि ते त्यांनी शिकलं होतं. रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा हात लागला आहे देवांचा. हं, हं. अनिल मोहिल्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं ॲज अ अरेंजर बर शुक्रतारा होतं. बर सुधा मल्होत्रा सारख्या चांगल्या गायिकेबरोबर ते गायचं होतं. तर त्यामुळे भाऊ म्हणे मी थोडासा हे झालो होतो की अरे इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्या गाण्यात घडत आहेत हं, आणि तेही मराठी गाण्यात घडत आहेत. हं, हं. तर म्हणे मी जरा थोडा नर्वस होतो, पण गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं केलं. वा. आणि मला पाडगावकरांनी तेव्हाची एक आठवण सांगितली आहे. पाडगावकर म्हणे की तुझ्या आजोबांनी माझा हात हातात घेतला रेकॉर्डिंग झाल्यावर हं. रेकॉर्डिंग रूममध्ये ऑल इंडिया रेडिओच्या, आणि मला म्हणे की एक वचन द्या तुम्ही मला. पाडगावकर म्हणे काय सांगा तुम्ही काय वचन देऊ. ते म्हणे तुम्ही जन्मभर माझ्या मुलासाठी अशीच अप्रतिम गाणी लिहाल, बर हे वचन वा, पाहिजे. वा. आणि सांगतो मी की पाळलं पाडगावकरांनी ते क्या वचन. बात आहे. बोलता बोलता आपण उल्लेख केलात की अरविंद दाते हे त्यांचं मूळ नाव. अरुण हो. दाते होण्याचा एक किस्सा आहे, आहे, तो आहे. आपल्याकडनं ऐकायला नक्कीच आवडेल. तो खूप प्रचलित आहे, पण मी सांगेन तुम्हाला. हां. हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं 3 दिवस आधी बहुतेक हे गाणं रेकॉर्ड व्हायचं आणि शुक्रवारी रात्री भावसरगम नावाच्या कार्यक्रमात ते लागायचं. अच्छा. तर जेव्हा ते अगदी 1 तास उरला ब्रॉडकास्टिंगला, हं, तेव्हा त्यावेळेसच्या निवेदिका कमलिनी विजयकर हं. यांचा यशवंत देवांना फोन आला. यशवंत देवांकडे फोन होता कारण ते स्टेशन डायरेक्टर होते. मुंबई आकाशवाणीला होतं. हो. त्यांनी देवसाहेबांना फोन करून सांगितलं की अहो तुमच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे AR दाते, हे काय, हा कोण आहे मुलगा. हं. ते म्हणे काय झालं. ते म्हणे आपल्याकडे अशी नावं चालत नाही. गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना बोळे, माणिक वर्मा, नाव आणि आडनाव लागतं, इनिशियल्स नाही चालत. हां, हां. तर ते म्हणे अरे पंचायत झाली का. म्हणे आता तुम्ही असं करा, मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो आहे त्यांचे वडील त्याला अरू म्हणतात, हं. तर तुम्ही अरुण लिहून टाका. बर बर बर. असं सांगून दिलं सविस्तर. अच्छा. हां, हां. त्यांनी अरुण दाते करून टाकलं. आणि मग अनाऊन्स झालं की ब्रॉडकास्टिंगच्या वेळेस की तुम्ही आता अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्याकडून हे गाणं ऐकाल. हं. आणि मग त्या भावसरगममध्ये काय व्हायचं की आधी कवी आपली कविता ऐकवायचा हो, त्या गाण्याची बर, आणि बर. मग गाणं ऐकवायचे. तेवढ्या वेळात बाबांना वाटलं की बहुतेक कोणीतरी दुसरा अरुण दाते यांनी घेतला आता, माझा आवाज बहुतेक आवडला नाही आणि त्याच्या आवाजात गाणे येणार. आणि ऐकायला बसले तर स्वतःचाच आवाज आहे. हो. ते नंतर इतके हे झाले की अरे मी काय करू. आजोबा म्हणे की तू देवसाहेबांना सांग मग. हं, हं. म्हणजे आजोबा आणि बाबा आणि देवसाहेब जवळजवळ राहायचे दादरला त्या हां, काळी. हां. तर देवसाहेबांकडे बाबा गेले आणि म्हणे की अहो तुम्ही माझं नाव अरुण दाते दिले. तर म्हणे मग माझं नाव अरुण दाते नाहीच आहे, माझं नाव अरविंद रामचंद्र दाते आहे. बर. देवांनी म्हणे डोक्यावर हात मारला. अरे म्हणे का आता पंचायतच झाली. तर म्हणे असं करूया आपण की 2-3 गाणी तुझी होऊन जाऊ दे, थोडं सेटल होऊ दे, मग आपण करूया. हं. असं म्हटलं आणि वर्षभरात 2 वर्षात बाबांची 12 गाणी सुपरहिट झाली. हो. अखेर ते येतील माझ्या सखी शेजारीणी, भेट तुझी माझी स्मरते, हात तुझा हातातून, पहिली तर भेट झाली, शुक्रतारा, केवढी म्हणजे. हं. आणि देवसाहेबांनी त्यांना सांगितलं की अरू आता असं झालं आहे की तुला हे नाव खूप लकी ठरलं तर तू नको चेंज करू. आणि बाबांनी ते ऐकलं बर. आणि ते अरुण दातेच राहिलं जन्मभर. वा. शुक्रताराविषयी आपण मगाशी बोलत होतो. शुक्रतारा या गाण्याला 2 वर्षापूर्वी 60 वर्ष पूर्ण झाली. खरं यावर्षी पूर्ण झाली 60. या वर्षी. म्हणजे 63 मध्ये ते गाणं झालं हां, म्हणजे आणि गेल्या वर्षी पूर्ण हो झाली. गेल्या वर्षी पूर्ण झाली. त्या 2023ला. हे गाणं तसं म्हणलं तर 2 नॉन मराठी माणसांनी म्हटलं. बरोबर आहे. म्हणजे दाते जरी मराठी असले तरी ते इंदोरला इंदोरचे. राहायचे आणि दुसऱ्या गायिका सुधा मल्होत्रा. सुधा मल्होत्रा. आणि गाणं करणारे आपले महाराष्ट्रीयन पाडगावकर आणि खळे काका. बरोबर. त्यावेळी असा काही विचार की सुधा मल्होत्रांनाच घेण्यामागचं कारण, किंवा आता तुम्ही सांगितलं की खळे काकांनी अरुण दातेंच्या आवाजासाठीच लिहिलेलं गाणं होतं, बरोबर आहे. मग ड्युएट सॉन्ग सुधा मल्होत्राच का? पाडगावकर काकांनी सांगितलेला किस्सा आहे हां. की म्हणे हे गाणं कधीच ड्युएट नव्हतं, हे गाणं सोलो होतं, अच्छा. बरं. बाबांसाठी केलेलं. हां. पण खळ्यांना असं वाटलं की मराठी भावसंगीतात कधीच ड्युएट झालेलं नाही आहे भावसंगीतात. अच्छा. तर म्हणजे हे- शुक्रतारा पूर्वी. फिगुरतारा पूर्वी अच्छा. बरं. चित्रपटात झाली होती पण भावसंगीतात नव्हती झाली. बरं. म्हणून हे पहिलं ड्युएट त्यांना करायचं होतं मराठी भावसंगीतातलं. बरं. आणि मग सुधा मल्होत्राचा तो तसा लढीवाळ आवाज त्यांना पाहिजे होता, तसा आवाज हं, हं. की फार पॉप्युलर आवाज त्यांना नको होता. अच्छा. म्हणजे मराठी भावसंगीतात सुधा मल्होत्रा त्यांचं काही नाव नव्हतं. बहुतेक त्याच्या आधी विसरशील असं मला हे त्यांचं एक झालं होतं गाणं, हो. आणि ते लक्षात होतं त्यांच्या आणि लोकांचे. तर म्हणून त्यांनी तो आवाज निवडला आणि सोलोचं ड्युएट केलं बरं. आणि मराठी भावसंगीतातलं पहिलं ड्युएट जन्माला आलं. बरं. मग त्या गाण्यामध्ये त्यांना बदल करावे लागले असतील. शब्दांमध्ये Original. काही बदल केले पाडगावकरांनी. हां. आणि या चालीबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं. खळे काकांनी जी चाल दिलेली आहे. मी ऐकलंय शशांक, हां. म्हणजे हे मला अनिल मोहिलांनी सांगितलं कारण ते त्यांचे अरेंजर होते. हां, हां. त्यांचं पहिलं गाणं की तुला माहिती आहे का आपण जी आज इतकी वर्ष चाल ऐकतो हं.
ही खळे काकांनी बांधलेली शुक्रताराची 11वी चाल आहे. अच्छा. मी म्हटलं 11वी चाल म्हणजे काय? ते म्हणे ह्याच्या आधी त्यांनी 10 चाली केल्या होत्या, मी त्या ऐकल्या होत्या अरेंजर म्हणून, आणि त्याही इतक्याच उत्तम होत्या. पण त्यांना काही ना काही वाटलं की ह्याच्यात हे काहीतरी गडबड आहे. शेवटी मी एकदा 10 चाली झाल्यावर त्यांना विचारलं की खळेसाहेब, तुम्ही इतक्या चाली बदलताय, कारण काय? ते म्हणे, मला त्यांनी विचारलं की तू या नवीन मुलाचा आवाज ऐकला आहे का? मोहिले साहेब म्हणाले नाही. ते म्हणे मी ऐकलं आहे, जोपर्यंत मला त्या आवाजाचं ट्यून मिळत नाही तोपर्यंत मी करत राहीन. बरं. आणि ती 11वी चाल आज आपण 60 वर्ष ऐकतोय. वा वा. म्हणजे खरं अरुणदातेंसाठी केलेलं गाणं अक्षरशः. आणि काही नाव नसताना अप्रतिम संगीताचा काळ होता तेव्हा. रफी साहेब, लताबाई यांच्यासाठी गाणी बनलेली आहेत, ऑफकोर्स, प्रश्नच येत नाही. किंवा कितीतरी आपले मराठीतले फडके साहेब. पण एका नवीन मुलाचा आवाज ऐकून त्या कॉन्फिडन्सनी गाणं करणं, हॅट्स ऑफ. आणि म्हणून बहुधा मला आठवते, प्रत्येक गुरुपौर्णिमेला बाबा देवखळे आणि पाडगावकर तिघांनाही जाऊन नमस्कार करायचे की तुम्ही तिघं होता म्हणून माझं करिअर घडलं. वा. आत्ताच आपण बोललात त्याप्रमाणे यशवंतदेव, मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे हे खरं म्हणजे अरुणदातेंचं दैवत आहे. आपण अक्षरशः. तुम्हाला त्यांचा काय वैयक्तिक अनुभव तिघांचा? कारण अरुणदाते तर वैयक्तिक त्यांच्यावर काम करत होते, पण आपण एक त्रयस्थ पर्सन म्हणून हे सगळं बघितलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? खळे फार हळूवार होते, फार इमोशनल होते. म्हणजे खळे काकांना म्हटलं ना एखाद दिवशी, खळे काका जरा ते ऐकवा ना काहीतरी, याची म्हणायनो, म्हणजे ते हार्मोनियमवर ऐकवायचे. ते गाता गाता रडायला लागायचे. म्हणजे माझ्या हातून असं कसं काम झालं आहे अप्रतिम. लताबाईंनी ते कसं म्हटलं, मग तेव्हाच सांगायच्या गोष्टी. भयंकर हळूवार माणूस, खूप इमोशनल. आणि म्हणून त्यांच्या चाली बघा तुम्ही, सगळ्यात तशाच आहेत. देवसाहेबांना तर बाबा म्हणायचे की संगीतातला देव आहे खऱ्या अर्थाने, माणूस म्हणून पण. आणि खरंच तसे होते ते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं गाणं माझ्यासाठी केलं, हे माझं भाग्य आहे. माझ्या आजोबांवर पाडगावकरांनी लिहिलेलं गाणं होतं, जी माझी इच्छा होती की माझे वडील खूप आजारी होते, बाबा जायच्या आधी त्यांना ऐकवावं अशी इच्छा होती. तर त्यांच्या जायच्या अक्षरशः 15-20 दिवस आधी आम्ही ते रेकॉर्ड केलं. यशवंतदेवांच्या आयुष्यातलं शेवटचं गाणं ठरलं ते. मंदार आपटेंनी ते गायलं आणि पाडगावकरांचं गाणं. आता आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. हा त्याचा मोकळा आहे. हे माझ्या आजोबांच्या स्वभावावर लिहिलेलं गाणं आहे. मी त्यांना विचारलं की देव काका, तुम्हाला मी विचारणं चुकीचं आहे, पण किती पैसे देऊ याचे? तर त्यांनी मला सांगितलं की तू अरुचा मुलगा आहेस, नाही तर मी तुला मारलं असतं. म्हटलं का हो? ते म्हणे, तुझ्या आजोबांचे माझे असे संबंध होते, तुझ्या वडिलांचे संबंध, आणि तू बाबांसाठी म्हणून हे गाणं आज करतोयस, तर असा प्रश्न डोक्यात पण आणू नकोस. म्हणजे फक्त पैशासाठी नाही म्हणत आहे, पण स्वभाव बघा त्या माणसाचा. 93व्या वर्षी त्या माणसाने स्टुडिओमध्ये येऊन गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की अरे काय माणसं होऊन गेली. म्हणजे आता फक्त आपण किस्से आणि कथाच सांगू शकतो या लोकांचा. कारण अप्रतिम अशा रचना त्यांनी तर दिलेल्या आहेतच. पाडगावकरांच्या बाबतीत विचारशील तर पाडगावकरांचा मला इतका अप्रतिम अनुभव आणि इतका सहवास लाभला. कारण बाबा आणि पाडगावकर यांचे मी 55 कार्यक्रम एकत्र केले, दोघांचे एकत्रित कार्यक्रम, पूर्ण महाराष्ट्र, इंडियाच्या बाहेर वगैरे. आणि बाबा 77 असताना ते कार्यक्रम सुरू झाले, पाडगावकर 80 होते तेव्हा. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर सतत असायचो ट्रॅव्हलमध्ये. ते राहायचे ते एका रूममध्ये, मी राहायचो तिकडे, काही लागलं त्यांना वगैरे. तर मी असं त्यांचं व्यक्तिमत्व कधीच बघितलं नव्हतं पाडगावकरांचं. म्हणजे मिश्किल ते होते, विनोद करायचे वर सगळं ठीक आहे. मी तर त्यांना महाकवी पाडगावकरच म्हणतो. असं भावसंगीतात कवी नाही झाला कोणी. आणि मी बाबा त्यांना गुरुस्थानी मानायचे, वडिलांच्या स्थानी मानायचे, आणि मित्र पण होते. खूप किस्से आहेत दोघांचे. एकदा त्यांना पुण्याला एक अवॉर्ड मिळालं मोठं, त्याविषयी आमच्याकडे राहिले ते. आणि दुसऱ्या दिवशी पाडगावकर. आणि सकाळी उठले आणि मला विचारलं की तो माझा चेक कुठे आहे काल मिळालेला. तर मला आश्चर्य वाटलं, हे कधी असं विचारत नाही, असं काय? तो दे मला दे. तर मी चेक घेतला माझ्याकडून. मला विचारलं बाबा कुठे आहेत? म्हटलं चहा पित आहेत. तिकडे गेले आणि त्यांनी चेक असा उघडला आणि बाबांना दाखवला. अरू, काल मला 3 लाख रुपये मिळाले. तर बाबा म्हणाले, पाडगावकर साहेब, तुम्हाला नेहमी इतकी मोठी रक्कम मिळते, मला पण द्या कधीतरी. पाडगावकर म्हणतात की अरू, मी म्हातारा झालोय, वेडा नाही झालोय अजून. मिश्किल स्वभाव प्रचंड. अरे मिश्किल. आणि बाबांवर भयंकर प्रेम. म्हणजे प्रोग्राम नसेल महिनाभर तर फोन यायचा, कुठे अरू, कुठे सध्या, काही बोलणंच नाही झालं असं. तुम्ही आता उल्लेख केलात की त्या दोघांनी एकत्र कार्यक्रम केले खूप. तर रसिकांसाठी एक बरोबर असेल ना की अरुणदाते गात आहेत आणि पाडगावकर त्या कार्यक्रमात कविता सादर करतात. अरे काय विचारू नको. गाणं ऐकायचं की कविता ऐकायची असं व्हायचं की तितकंच चांगलं गाणं, तितकाच मोठा कवी.
आणि मग दोघांचे काही एकत्रित घडलेले काही गाण्याचे किस्से वगैरे. हां. एकदा दिवस तुझे फुलायचे हे त्यांचे जे सगळे पॉप्युलर गाणे म्हणजे बाबांच्या मॅक्झिमम पॉप्युलर गाण्यांमध्ये पाडगावकरांचा हात आहे हं. आणि सेम पाडगावकरांचं त्यांच्या पॉप्युलर गाण्यामध्ये अरुण दात्यांचा हात आहे. हं. तर दिवस तुझे फुलायचे तर त्यांचा एक खूप प्रसिद्ध किस्सा होता जो मी पण आता कार्यक्रमात सांगतो. हां. की ते म्हणाले की म्हणे मी हे गाणं लिहून ठेवलं होतं आणि माझा मुलगा IITमध्ये शिकायचा, तो फक्त शनिवार रविवार घरी यायचा मुंबईलाच. तर म्हणे आला आणि त्यांनी नेहमीप्रमाणे वही उघडली की वडिलांनी काय नवीन लिहिलं म्हणून बघितलं तर त्याला हे गाणं दिसलं लिहिलेलं. हं. तर दिसलं तर बाबांकडे तो आला म्हणजे पाडगावकरांकडे आला आणि म्हणाला की म्हणजे बाबा अप्रतिम गाणं झालं आहे पण तुम्ही याच्यात एक शब्द बदला. पाडगावकर असे होते की ते म्हणे आता बापाला शब्द शिकवतो आहे कवी असलेला की शब्द बदला म्हणून. ते म्हणे तरी म्हणे मी खूप संयम बाळगून त्याला विचारलं की कुठला शब्द म्हणतोयस तू. ते म्हणे तुम्ही असं लिहिलं एका ठिकाणी शेवटच्या अंतरात की माझ्या या घराच्या पाशी थांब ना गडे जराशी. तो पाडगावकर म्हणे मी डोक्यावर हात मारला अरे बापरे आणि वही मागवली आणि तो शब्द बदलून थांब तू गडे जराशी. ते म्हणे माझ्या आयुष्यातलं एकमेव शब्द बदललेली कविता मी ती होती. वा. आणि असे किस्से तर ते ह्या कार्यक्रमात सांगत कार्यक्रम असतील. चालू असताना हां. एकदा बाबांनी मुद्दामून मिश्किलपणे त्यांना स्टेजवर ऑडियन्सच्या समोर विचारलं पाडगावकर मग कुठला शब्द गाऊ आज. बरं. तर पाडगावकर म्हणे अरू आपली वय बघता तू बदललेला शब्द गायलेला बरा. खरंय. गायक म्हणून आपल्या घरातलं वातावरण एक वेगळंच, इंदोर असेल किंवा आता मुंबईमध्ये. तर या दरम्यान घरी येणारे कलाकार किंवा वडिलांच्या बरोबर आपला प्रवास झाला असेल की आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की ह्या कलाकाराबरोबर आपलं इंटरॅक्शन व्हावं, असं प्रत्येक कलाकारा पण वाटत असतं. आणि भारतीय संगीत मराठी असो हिंदी ह्याच्यामध्ये एक आढळ स्थान आहे म्हणजे ते लताबाईंचं. प्रश्नच नाही. आणि मग असा योग दिसत नाही की अरुण दाते आणि लता मंगेशकरांची अनेक गाणी आहेत. एकच गाणं आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो हां. की लता मंगेशकर नावाच्या सरस्वतीच्या करिअरमधलं एकमेव मराठी भावगीत ड्युएट असावं ते अरुण दात्यांबरोबर असावं. संधिकाली हे लता मंगेशकर आणि बाबांच्या आयुष्यातलं एक मोठं गाणं, भावसंगीतातलं मोठं गाणं, पण लताबाईंच्या इतक्या मोठ्या करिअरमधलं एकमेव मराठी ड्युएट, भावगीत ड्युएट. त्यांनी तशी कोळी गीतं वगैरे पण हेमंत कुमारबरोबर गायली किंवा अनेक चित्रपट गीतं गायली असतील ड्युएट, पण भावसंगीतातलं एकमेव ड्युएट ठरलं ते संधिकाली जे बाबांबरोबर होतं. कसा योग जुळून आला तो? हृदयनाथ काकांमुळे, प्रश्नच नाही. बरं. त्यांनी ते चाल बांधली आणि बाबांना एकदा बोलवलं. बाबा म्हणे की मला बोलवलं आणि मला म्हणे मस्करी केली माझी. मी म्हटलं अरे हे ड्युएट दिसतंय कविता बघून तरी. आता ती आणि तो असं लिहिलेलं असतं ना शब्द. तर म्हणे ड्युएट गंगाधर महांबरांचे शब्द. तर म्हणे हो ड्युएट आहे. तर म्हणे कोण गाणार आहे माझ्याबरोबर, बाबांनी विचारलं. तर म्हणे तुला माहिती आहे की नाही माहीत नाही पण तिचं नाव लता मंगेशकर आहे. बाबा म्हणे माझ्या पायाखालची जमीनच गेली. खरंच आहे. लता मंगेशकर बरं आयुष्यातलं एक तरी गाणं मिळावं असं प्रत्येकाला वाटायचं आणि वाटतं, पिढ्यानपिढ्या वाटत आलं. आणि बाबा मला म्हणे की मला कुठेतरी असं वाटलं की अरे आपल्या आयुष्याचं कल्याण झालं, त्याच्यानंतर काही नाही गायलं तरी चालेल असं बाबा म्हणे मला वाटायचं. पण ते गाणं रेकॉर्ड झालं आणि त्या गाण्याचा एक खूप छान किस्सा बाबांनी मला सांगितला. लता मंगेशकर त्या मनाने ठेंगण्या होत्या आणि बाबा 6 फूट होते हाईट. आणि त्या काळामध्ये तुला कल्पना आहे एका माईकवर ड्युएट रेकॉर्ड व्हायचं. तर आता करायचं कसं, हाईट डिफरन्स आहे. तर लताबाईंनी स्टूल मागवलं एक छोटं, बरं. त्याच्यावर त्या उभ्या राहिल्या आणि मग ती हाईट मॅच झाली आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं. पण बाबा खूप आदराने नेहमी असं म्हणायचे की जरी असं घडलं असेल त्यावेळेस तरी म्हणजे माझ्या हाईटला मॅच करायला त्यांना स्टूल घ्यावं लागलं, पण त्यांच्या स्वरांना मॅच करणारा दुसरा गायक कधी, मी काय कोणीच गायक कधी पैदा नाही झाला. खरं आहे. आणि लताबाई एवढ्या ग्रेट होत्या की त्यांचा पोलाइटनेस म्हणायचा आपण. हो, आता अरुण दाते त्यांच्या समोर हो नवखे गायक खरंच असतात फारच तेव्हा. नवीन म्हणजे मग त्यांच्या बरोबरीनं गाणं चांगलं होण्यासाठी करेक्ट. म्हणजे मी काय आहे हे सगळं सोडून देऊन. आणि लताबाईंना आवडायचा बाबांचा आवाज. बरं. त्यांनी 1-2 ठिकाणी लिहिलं पण आहे अच्छा. की मखमली आवाजाचा अप्रतिम गायक, असं त्यांचे शब्द आहेत. मंगेशकर कुटुंबियाविषयी अरुण दाते यांचे काय विचार होते किंवा त्यांच्या काय भावना होत्या? लताबाईंविषयी तर प्रश्नच नाही. म्हणजे आशाताई त्यांची मैत्रिणीसारख्या होत्या. म्हणजे आशाताई आणि बाबा हिंदीमध्ये बोलायचे आपसात, का मला आजपर्यंत नाही माहिती. बरं. किंवा हृदयनाथ काका आणि बाबासुद्धा हिंदीमध्येच बोलले. बाबा आणि लताबाई मराठीत बोलायच्या, अच्छा. पण हे का हिंदीत बोलायचे मला अजून माहीत नाही. बरं. आणि आशाताई अशा ओपन आहेत, म्हणजे हां. मैत्रीचा एकदम मैत्री, राग असेल तर तो पण दाखवायचा सरळ, हां हां. लपवायचा नाही. त्यामुळे बहुधा दोघांचं पटलं आणि खूप चांगली मैत्री होती. अशा ते आमच्याकडे खूप वेळा यायच्या. हं. एकदा तुम्हाला किस्सा सांगतो मी, बाबांच्या एक वेगळ्या स्वभावाचा किस्सा सांगतो हां, की हां. कसे होते ते. एकदा अशा ते आल्या असताना बाबांना ते घर विकावं लागलं होतं. नवीन घर त्यांचं जे होतं, नवीन मुंबईचं? म्हणजे अनेक वर्ष आम्ही राहिलेलो होतो, अच्छा. समुद्राच्या एक्झॅक्टली समोरचं बँड्राचं घर. बरं.
तर त्यांना ते कळलं होतं. तर त्यांनी विचारलं की आपको तकलीफ नहीं होती की इतना बढ़िया घर ऐसा घर आपको बेचना पड़ रहा है. तर बा म्हणे की नाही आशाताई मला नाही होत. मी अनेक घरं बदलली आणि मी कधी भिंतींवर प्रेम नाही केलं आहे. मी माणसांवर प्रेम केलं आहे. माणूस सोडताना मला त्रास होतो, भिंत सोडताना कुठली मला त्रास नाही होत. आशाताईंनी दाद दिली त्यांना. बहुत बडी बात आहे. अरुण दाते गायक म्हणून जसजसे लोकप्रिय होत गेले तसं तसं गाणं सोडून म्हणजे गायन क्षेत्र सोडून इतर क्षेत्रातील लोकांशी पण त्यांचे संबंध झाले असतील. म्हणजे आता ते हो. मराठी असेल, हिंदी असेल. सगळ्या आर्ट फॉर्म्समधल्या लोकांशी त्यांचं म्हणणं होतं की कुठलीही कला ही मोठीच असते. हां. तर गाणारा मोठा म्हणून तो संगीतकार लहान नाही होत, कवी लहान नाही होत, म्युझिशियन लहान नाही होत बरोबर. किंवा इतरही. म्हणजे पेंटर असेल तर तो लहान नाही होत. फक्त त्यांनी उत्तम काम करून स्वतःच्या कलेमध्ये नाव कमवलं की मग आपल्याला कळतं. तर असे त्यांचे खूप ओळखीचे मित्र होते. खूप ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस म्हणजे ॲक्टर स्पेशली बरेच त्यांचे ओळखीचे होते. आणि सगळ्यांशी त्यांनी खूप संबंध जपून ठेवले. बाबा स्वतः जरी गायक असले तरी मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे की ते खूप अप्रतिम टेक्स्टाईल इंजिनियर होते. आणि त्यांनी जन्मभर नोकरी पण केली. 35 वर्ष नोकरी केली. जवळजवळ 53 वर्ष गाणं केलं. ते तितकेच मोठे इंजिनियर होते असं मला म्हणायचं. कारण मी असा काळ होता की जेव्हा मी त्यांचं दुपारी एकदा लेक्चर ऐकलं टेक्स्टाईलचं आणि संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम ऐकला. बरं. मी लोक त्यांचं लेक्चर ऐकायला पण यायचे की हा माणूस काय बोलतोय. मग ते प्रोफेसर म्हणून काम करायचे? नाही 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 बिर्लाच्या टेक्स्टाईल ग्रुपमध्ये ते व्हाईस अच्छा. प्रेसिडेंट होते जेव्हा बरं. रिटायर झाले. अच्छा. तेव्हा फार मोठ्या पदावर होते. बरं. तिथेही टॉपवर आणि इथेही टॉपवर असं फार कमी होतं. सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे सुपुत्र श्रीयुत अतुल अरुण दाते यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजचे पाहुणे या कार्यक्रमात. रसिको, आता आजच्या कार्यक्रमात थांबण्याची वेळ झालेली आहे. मुलाखतीचा उर्वरित भाग आपण पुढच्या आठवड्यात ऐकणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.